नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENT आय केअर सेंटर नाशिक मधून। आज आपण काचबिंदू विषयी बोलूया। हिंदीमध्ये काला मोतियाबिंद, इंग्लिशमध्ये ग्लॉकोमा। काचबिंदू मुळात डोळ्याच्या नसेचा आजार आहे। आपला डोळा आतून काहीसा असा दिसतो। हा डोळ्याचा काळा भाग, हा आतला भाग आणि ही नस डोळा आणि मेंदूला जोडत असते। ह्या नसेला आपण मेडिकल भाषेत ऑप्टिक नर्व असे म्हणतो। नजर मेंटेन करण्यासाठी डोळ्यातले आतले भाग ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक असतात। ह्या भागांचं पोषण करण्यासाठी डोळ्याच्या आतमध्ये पाणी येतं, ते ह्या भागांचं पोषण करतं आणि दूषित पाणी डोळ्यातून एका दुसऱ्या मार्गातून बाहेर निघून जातं। डोळ्याच्या आतमध्ये लिमिटेड रक्तवाहिन्या आहेत, कारण डोळ्याची पारदर्शकता नजरेसाठी अतिशय आवश्यक आहे। काही कारणास्तव डोळ्याच्या आत येणारं पाणी आणि डोळ्याच्या बाहेर जाणाऱ्या पाण्यामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे डोळ्याचा दाब किंवा प्रेशर वाढल्याने नसेला पुरवठा करणाऱ्या ह्या रक्तवाहिन्या दाबून जातात। दाबून गेल्याने नसेला पुरेसा रक्तपुरवठा मिळत नाही आणि नर्व डॅमेज होऊन जाते। ह्या संपूर्ण आजाराला आपण काचबिंदू असं म्हणतो। काचबिंदू मुळात नसेचा आजार आहे। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENT आय केअर सेंटर नाशिक मधून। काचबिंदू किंवा इंग्लिशमध्ये ग्लॉकोमा आणि हिंदीमध्ये काला मोतियाबिंद। काचबिंदू कुणाला होऊ शकतो? तुम्हाला जर फॅमिली हिस्ट्री आहे, जर तुमच्या घरात इतर कोणाला काचबिंदू आहे, तर तुम्हाला काचबिंदू होण्याची संभावना इतरांपेक्षा 50% जास्त आहे। जर तुम्हाला डायबिटीज किंवा मधुमेह आहे, तर तुम्हाला इतरांपेक्षा काचबिंदू होण्याची संभावना 50% जास्त आहे। तुमचा चष्म्याचा नंबर खूप जास्त आहे, एस्पेशली प्लस आहे, तर तुम्हाला काचबिंदू होण्याची संभावना जास्त आहे। बीपी किंवा डायबिटीज ह्यासारख्याच इतर क्रोनिक आजारांसारखंच 40 वयाच्या पुढे काचबिंदू होण्याची संभावना जास्त आहे। जर ह्यापैकी कोणताही एक फॅक्टर तुमच्यामध्ये आहे, तर निश्चितच तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांची भेट घेऊन ग्लॉकोमा स्क्रीनिंग किंवा काचबिंदूसाठी स्क्रीनिंग करून घ्या। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENT आय केअर सेंटर नाशिक मधून। काचबिंदू, काला मोतियाबिंद किंवा ग्लॉकोमा ह्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते? जुना समज आहे की काचबिंदू बरा होऊ शकत नाही। काचबिंदू इतर क्रोनिक आजार, बीपी किंवा डायबिटीज सारखाच आहे। ह्याची ट्रीटमेंट जर तुम्ही रेग्युलरली घेतली आणि डॉक्टरांच्या फॉलोअप मध्ये राहिलात, तर निश्चित तुमचा काचबिंदू आटोक्यात राहू शकतो आणि तुम्हाला ह्याचा काहीच त्रास होणार नाही। काचबिंदू सगळ्यात महत्वाचं ट्रीटमेंट प्रिन्सिपल आहे अर्ली डायग्नोसिस। लवकर लक्षात आल्याने ट्रीटमेंट मोडॅलिटीचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेता येतो। काचबिंदूची ट्रीटमेंट मेनली 2 भागात डिवाइडेड आहे। एक आहे मेडिकल मॅनेजमेंट आणि दुसरी आहे सर्जिकल मॅनेजमेंट। मेडिकल मॅनेजमेंट मध्ये आपल्याकडे 4 ते 5 पद्धतीचे आय ड्रॉप्स आहेत। आय ड्रॉप बीपीच्या गोळीसारखं काम करतात। आपण ड्रॉप टाकल्याने डोळ्याचं प्रेशर कमी होतं। प्रेशर कमी झाल्याने नसेला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ओपन होतात, नसेचा रक्तप्रवाह पुन्हा स्टेबलाइज होऊन जातो आणि फर्दर नर्व डॅमेज आपण प्रिव्हेंट करतो। ड्रॉप तुम्हाला नियमित तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीने वापरायचे आहे। ड्रॉपचा फायदा तुम्हाला फारसा जाणवो किंवा न जाणवो, ड्रॉप आपले काम करत आहे। ड्रॉप टाकूनही तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या वेळेत तुम्ही फॉलोअप करायचा आहे। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENT आय केअर सेंटर नाशिक मध्ये। आज आपण काचबिंदू, ग्लॉकोमा किंवा काला मोतियाबिंद ह्याच्या सर्जिकल मॅनेजमेंट विषयी बोलूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल मॅनेजमेंट बद्दल माहिती घेतलेली आहे। ज्या पेशंटला औषधांचा वापर करूनही डोळ्याचा प्रेशर कमी होत नाही, अशा पेशंटला आम्ही ऑपरेशनचा सल्ला देतो। ह्याला आपण सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ ग्लॉकोमा म्हणूया। डोळ्याचं प्रेशर वाढलेलं आहे, ज्याच्यामुळे नसेला पुरेसा रक्तपुरवठा मिळत नाही आहे। काचबिंदू सर्जरीमध्ये आपण डोळ्याच्या वरच्या भागात एक लहानसा मार्ग बनवतो, ज्याच्यातून एक्सेस दूषित पाणी डोळ्याच्या बाहेर जाऊ शकतं आणि डोळ्याचं प्रेशर कमी होऊन जातं। डोळ्याचं प्रेशर कमी झाल्याने डोळ्याच्या नसेच्या रक्तवाहिन्या ओपन होऊन जातात आणि नसेचा रक्तपुरवठा पुन्हा रिस्टोर होतो। ज्या वेळेला आय ड्रॉप्स काम करत नाही,
त्यावेळेला आपण सर्जरी करतो. काचबिंदू सर्जरीचे सक्सेस रेट अतिशय छान आहे. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी जर ऑपरेशनचा सल्ला दिला असेल तर मनात काहीही शंका ठेवू नका. धन्यवाद.